भ्रमंती लाईव्ह स्टोरी. बेगमचे शिवाजी महाराज. लेखक संदीप काळे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. बेगमचे शिवाजी महाराज. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं साताऱ्यात मुक्कामी होतो. सकाळी 6 वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावर जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या त्या भूमीवर आपलं डोकं टेकवायचं या विचारातच रात्री डोळे मिटले. सकाळी कमालीच्या गारठ्यानं जाग आली. आवरून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन थांबलो. किल्ल्यावर चढताना जागोजागी इतिहासाच्या पाऊलखुणा दिसत होत्या. अजिंक्यतारा हा मराठ्यांच्या हाती 1673 आला. छत्रपती शिवाजी महाराज हे या गडावर जवळपास 60 दिवस वास्तव्याला होते. या किल्ल्याला कुणी सातारचा किल्ला म्हणतो तर कुणी अजिंक्यतारा. तेवढ्या थंडीमध्ये किल्ल्यावर असलेल्या मंदिराच्या समोर भगवा फेटा, भगवा तिलक लावलेली एक व्यक्ती जप करत बसली होती. मोठ्या आवाजात जगदंब 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 असे शब्द माझ्या कानी पडत होते. खालून वर येईपर्यंत तेवढ्या थंडीतही मी घामाघूम झालो होतो. गडावरून खाली शहराकडे बघताना माझ्या कानापासून जाणारी हवा थेट काळजाशी संवाद करत होती. निसर्गाचं इतकं सौंदर्य, अवतीभोवती दरवळणारा फुलांचा सुगंध 6 मिनिटांमध्ये तिथल्या वातावरणानं मोहिनी घातली होती. कदाचित या वातावरणामुळेच 60 दिवस छत्रपती शिवाजी महाराज अजिंक्यतारा या किल्ल्यावर थांबले असतील असं मला वाटत होतं. मी निसर्गाशी एकरूप झालो. महाराज कुठं फिरले असतील, महाराज कोणत्या भागात गेले असतील, माझ्या मनात अनेक प्रश्न येत होते, भावना येत होत्या. मी परवाच पावनखिंड चित्रपट पाहिला होता. महाराजांप्रतीच्या माझ्या भावना अगदी बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारख्याच झाल्या होत्या. तितक्यात बाजूला जगदंब जगदंब असं जप करत असणाऱ्या त्या माणसाचा मोठ्यानं आवाज आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. त्याच्या आवाजानं समोरच्या झाडावर बसलेले पक्षी एका क्षणात उडाले. त्या जप करणाऱ्या माणसाला किल्ल्याच्या इतिहासाबद्दल काहीतरी बोलावं हा विचार माझ्या मनात आला. मी त्याच्याकडे बघत होतो आणि तो माझ्याकडं. आपल्या बाटलीचं झाकण काढत त्या व्यक्तीनं मला मोठ्या आवाजात विचारलं, आम्ही आपणास विचारतो, पाणी घेणार का? शिवाजी महाराजांची पत्र ज्या भाषेत होती त्या भाषेमध्ये तो माणूस मला बोलत होता. मला तहान नसतानाही मी होकारार्थी मान हलवली. पाणी पिल्यावर आमचं बोलणं सुरू झालं. मी त्या व्यक्तीला विचारलं, आपण कट्टर शिवभक्त दिसता. तो म्हणाला, हो, काही शंकाच नाही. इथल्या मुस्लिमांनी आमच्यावर खूप अत्याचार केले, म्हणून महाराजांना पुढाकार घ्यावा लागला. महाराज गेले, पण ती मुस्लिम विचारांची छबी आजही आमच्या समाजावर धोक्याचं सावट घेऊन कायम आहे. आता मोदींचं राज्य आहे म्हणून थोडं तरी ठीक आहे. त्या व्यक्तीचं बोलणं सुरू होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम जमात कशी संपवली हेच तो मला सांगत होता. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचं नाव संताजी डहाके. संताजी यांचे सगळे मुद्दे मी खोडले तरी ते आपलंच बरोबर आहे असं म्हणत होते. वरतून सूर्याची किरणं चमकत होती. आम्ही दोघं बोलत बोलत गडाच्या पायथ्याशी आलो. समोर कपाळावर कुंकू नसलेली महिला काहीतरी विकत बसली होती. त्या महिलेकडे बघताच माझ्याबरोबर असणाऱ्या संताजी डहाके यांचा पारा चढला. नाक मुरडत तो म्हणाला, मुघलाच्या अवलादीचं सकाळी सकाळी दर्शन झालं. मला काही कळेच ना. तितक्यात माझा फोन वाजला. मी फोनवर बोलायला लागलो. माझ्यासोबत असणारे संताजी मला हात दाखवत निघून गेले. माझं फोनवर बोलणं संपलं
आणि मी त्या समोर असणाऱ्या महिलेला विचारलं, माझ्यासोबत असणारी व्यक्ती तुम्हाला का बोलत होती? ती बाई हसली. अत्यंत नम्रपणे मला म्हणाली, जाऊ द्याची दादा, बोलणारे बोलतात, आपल्याला काय करायचं? मी म्हणालो, कशी दिली पानं? 10 रुपयाची 15. मी खिशात हात घातला तर पाकिट सोबत नव्हतं. ती बाई मला म्हणाली, ही पानं घेऊन जा, पुन्हा जेव्हा केव्हा याल तेव्हा द्या पैसे मला, मी रोज सकाळी इकडे चक्कर मारतेच. मी म्हणालो, मावशी तुम्ही खाली किती वेळात येता? खाली मी पैसे दिले असते तुम्हाला. ती परत म्हणाली, जाऊ द्या ना दादा, तुम्ही पुन्हा याल ना तेव्हा द्या. माझं पानं घेणं हा एक बहाणा होता. मला त्या महिलेशी बोलायचं होतं. मी त्या महिलेला म्हणालो, तुम्ही रोज येता का इकडं? मी पुन्हा म्हणालो, इथं फारसे लोक येत नाहीत, तरी तुम्ही पानं विकायला इथे येता? ती बाई एका क्षणात बोलून गेली, पानं विकायला इथं कोण येतं दादा? अहो मी तर महाराजांच्या दर्शनासाठी इथे येते. माझा थकलेला चेहरा त्या बाईच्या एका वाक्याने एकदम प्रफुल्लित झाला. मी म्हणालो, अगदी खरं आहे. आमच्या दोघांचाही संवाद खुलला. त्या महिला कोण आहेत, राहतात कुठं, त्यांचा व्यवसाय काय, कुटुंब काय, हे सगळं काही त्यांच्या बोलण्यातून पुढं आलं. त्यांचं सगळं बोलणं ऐकून अवाक होण्याच्या पलीकडं माझ्याकडं काहीही नव्हतं. मी ज्या महिलेशी बोलत होतो तिचं नाव जरीना बेगम. सगळेजण तिला बेगम पानवाली म्हणूनच ओळखतात. शेतकऱ्याकडून नागवेलीची पानं घ्यायची आणि ती स्टॉलवर, डोक्यावर, घरोघरी जसं जमेल तसं विकायची. नेहमीचे ठरलेले ग्राहक, आपल्या व्यवसायावर प्रचंड श्रद्धा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती, हे सगळं माझ्याशी बोलताना त्या महिलेनं विशेष करून अधोरेखित केलं होतं. मी म्हणालो, तुमची शिवभक्ती मला फार आवडली, त्याच्यामागं काही कारण आहे का? बेगम म्हणाल्या, आमची आजी सांगायची, शिवाजी महाराजांच्या खास जवळच्या व्यक्तींमध्ये आमच्या खानदानामधली व्यक्ती होती. महाराजांच्या दरबारात आमच्या खानदानामधल्या त्या व्यक्तीला खास मान सन्मान होता. त्यांची स्वामीनिष्ठा पाहून त्यांना पद देखील बहाल करण्यात आलं होतं. तेव्हापासून आमच्या घरात एकीकडं मस्जिदचा फोटो तर दुसरीकडं आमचं कुलदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. माझी आजी नेहमी सांगायची, व्यवसायात जर कधी भरभराट व्हावी असं वाटत असेल तर दिवसातून एकदा अजिंक्य तारा किल्ल्याची धूळ आपल्या कपाळाला लावली पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाची ऊर्जा थेट आपल्याला मिळेल. आमची आजी, तिची आजी आणि आता मी, माझी मुलगी, आम्ही सगळेजण या श्रद्धेवर आयुष्यात सुखाचे दिवस काढतो. बघा, आपल्या कामाची सुरुवात करायची असेल तर अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याची धूळ कपाळाला लावली पाहिजे. हे आता आमच्या आयुष्याचा भाग बनलाय. बोलता बोलता बेगम यांनी आपली पिशवी काढली. पिशवीमध्ये मोठा बॉक्स होता. त्यामध्ये कात आणि चुना होता. बॉक्सच्या कव्हरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना फोटो होता. बेगम म्हणाल्या, तुमच्या नावाचं पान बनवू का? मी म्हणालो, बनवा. बेगम पुन्हा पुन्हा आजीनं सांगितलेल्या गोष्टी मला सांगत होत्या. हे महाराजांचं राज्य आहे. परिस्थितीमुळं आर्थिक दारिद्र्य किती आलं तरी आम्ही कधीही खचलो नाही, कारण विचारांची शिदुरी महाराजांच्या संस्कारामधून आमच्या कुटुंबात आली होती. बेगमचं एक एक वाक्य मनाला स्पर्श करून जात होतं. बेगम म्हणाली, आता काय राज्य आले बघा. माझी मोठी मुलगी मालेगावला दिली होती. मालेगावच्या दंगलीत ती मारली गेली. तिच्या नवऱ्याची दोन्ही पाय निकामी झाले. तुमच्या रक्तात महाराजांप्रती असलेली श्रद्धा पिढ्यानपिढ्या कायम असेल तर त्या रक्ताला मुस्लिम रक्त म्हणून तुम्ही उभ्या माणसाला कापू कसं शकता?
असा खडा सवाल बेगमने मला विचारला. एकीकडं बेगमनं दिलेलं पान तोंडात रंगलं होतं, तर दुसरीकडं आमच्या भावनिक गप्पाही रंगल्या होत्या. आपल्या मुलीच्या आठवणीमध्ये रडणारी बेगम स्वतःला सावरत, आता खूप उशीर झालाय, मला निघावं लागेल, असं म्हणत माझ्याबरोबरच बोलत बोलत खाली येत होती. एक तुम्ही सांगितलंच नाही, तो माणूस जो माझ्याबरोबर होता तो तुम्हाला शिव्या का घालत होता? बेगम म्हणाल्या, त्या माणसाला वाटतं मी मुस्लिम आहे, म्हणजे मी देशद्रोही आहे. आम्ही सगळे मुस्लिम समाजासाठी लागलेला कलंक आहोत. असे अनेक जण भेटतात दादा, शिवाजी महाराज यांच्यावर मक्तेदारी सांगणारे. आम्ही त्यांच्या तोंडाला लागत नाही. आमच्या रक्तात महाराजांचे संस्कार आहेत. बेगम निघाल्या आणि मीही निघालो. कुठं ती जगदंब जगदंब म्हणत दाखवण्यासाठी शिवभक्ती करणारा संताजी डहाके ही व्यक्ती, आणि कुठंही अडाणी पानवाली बेगम, जिच्या प्रत्येक श्वासात शिवभक्ती दिसत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तीतलं अंतर मी मोजत होतो. बराच वेळ पुढे गेल्यावर माझ्या सारथीला गाडी थांबवायला सांगितली. गाडी थांबली. मी गाडीच्या खाली उतरलो. मागं वळून पाहिलं तर बेगम गर्दीमध्ये नाहीशा झाल्या होत्या. बेगम पानवलीच्या रूपानं मला अजिंक्य ताऱ्यावर शिवाजी महाराज भेटले असं वाटत होतं. असे अनेक शिवाजी महाराज आपल्याला पावलोपावली भेटत असतात आणि ते कायम म्हणत असतात, छत्रपतींच्या नावाचा वापर चांगुलपणासाठी करा. बरोबर आहे ना? भ्रमंती लाईव्ह स्टोरी. आज आपण बेगमचे शिवाजी महाराज ही कथा ऐकत होता. लेखक संदीप काळे. त्यांचा मोबाईल नंबर 9890098868. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.